सप्त्याचे मेन व्यक्ती म्हणजे आपले आर पाटील यांच्या संग आमची भेट झाली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपले सकाळचा उठण्यापासून नाही का. तर आम्ही जायचं होतं आम्हाला राशन भरायला. आपल्या मम्मी साहेबांनी आम्हाला राशन भरायचं काम दिलं होतं. मग काय तर मम्मी साहेबांनी काम दिलं आणि तुमच्या भावानी केलं नाही असं कधीच झालं नाही. मग काय आपल्या मित्राला फोन केला. भाऊला म्हटलं भाऊ आज गाडी लागते आपल्याला जायचं राशन आणायला. भाऊ म्हणे आज गाडी जायली. म्हटलं बरं. लगेच मग काय तुमच्या भावाने ओमिनी काढली. सोपं काम नाही तुमच्या भावाचं. ओमिनी वळवल्यानंतर म्हटलं आता चला. मग काय नाना येतो होता रस्त्यानी. नानाला म्हटलं आता तू बाजू. नाना म्हटला काय रे. म्हटलं आता तुझ्या भावाने घेतली गाडी हातात. मग काय लगेच राशनच्या दुकानात पोहोचलो. मोकार गदे अर म्हटलं आता जिरली. रेशन आणण्यासाठी मेन वस्तू राहती ती म्हणजे गोणी. तेच विसरून गेलो होतो. तेवढ्यात अथर्वण चिक्क्यांची चालू होती मजाक. मग काय तुमच्या भावाला एवढी मेहनत करून सकाळचं उठून काय भेटलं फक्त एक गोणी. सोपं नाही भाऊ. साजिद म्हणे यार मी नुसतं वर पाहतोय. ती म्हणतात झालं वर आहे तरी काय. तर पाहतो काय वरती आहे सप्त्याचं बॅनर. म्हटलं आता सप्त्याक तरी जाऊन यावा. कारण आर पाटील जेवढं मेन कार्यकर्ते नाही. शेगावला जसं गजानन महाराजांचं सुंदर मंदिर आहे ना तसंच नाईताळमध्ये पण गजानन महाराजांचा सप्ताह पण एक नंबर होता नाही का. तेवढ्यात आम्हाला महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर सुंदर असं मंडप दाखवल्यानंतर सगळं सप्त्याचं नियोजन आहे ना ते आपल्या आर पाटलांनी केलं होतं. आर पाटील म्हणे भाऊ आपले अजून एक खास व्यक्ती म्हणे त्यांनी पण लय मेहनत गेले. म्हटलं भाऊ त्यांना 100% भेटू नाही का. तेवढं करून आम्हाला जेवण करत होतं. आतर म्हणे चला बसू नाही का. म्हटलं आम्हाला एक खास व्यक्तीला भेटायचं आम्ही त्यांच्याकडे जाणे. सप्त्याचे नियोजन करणारे व्यक्ती म्हणजे आपले कोटकर साहेब बरं का. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करा बरं का.